का म्हटला की पाणी टंचाई, धरण उशाला कोरड घशाला अशी ही उक्ती या खर्डी भागाला लागू होते. जवळच भास्ता धरण असताना देखील जरंडीसारख्या गावाला आदिवासी पाड्यांना आज ह्या टंचाईची झळा बसते. मात्र आज ह्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून एक अतिशय चांगली पाणी योजना करण्यात आलेली आहे आणि तिचं उद्घाटन होतं. आपण उपस्थित आहात, काय सांगाल? आज ह्या गावामध्ये आनंद पसरलेला आहे. ह्या गावाने आज एक नवीन इतिहास तयार केला. गेल्या 100 वर्षापासून जो अन्याय होता तो गावांनी एकत्रित येऊन काही सेवाभावी कंपन्या आहेत त्यांना बरोबर घेऊन त्यांनी आज ह्या ठिकाणी सरकारच्या मदतीशिवाय पाणी योजना पूर्णत्वाला नेली आणि आज प्रत्यक्षात पाणी आणलं. खरं म्हणजे गेल्या 100 वर्षापासून जो काय अन्याय झाला आहे शहापूर तालुक्यावर तो बहुचर्चित आहे. मुंबईला पोस्टाचं काम ह्या तालुक्याने केलं. जमिनी दिल्या, आपल्या पाईपलाईनसाठी जमिनी दिल्या, 5-5 धरणं बांधून दिली. परंतु ह्या तालुक्याचं जे पाण्याचं दुर्भिक्ष आहे ते कधीही दूर करण्याच्या संबंधामध्ये ठोस अशी पावलं उचलली गेली नाहीत. मुंबई महानगरपालिकेकडून उचलण्यात आली नाही, सरकारकडून उचलण्यात आली नाही. मात्र ह्या गावातला ह्या गावातले जे सरपंच आहेत आणि त्यांचे जर सर्व सहकारी ग्रामस्थ आणि काही सेवाभावी कंपन्या आहेत की ज्याच्यामध्ये त्याचा उल्लेख केला गेला होता. ह्या ठिकाणी अत्यंत चांगले अधिकारी, काही कंपन्यांचे चांगल्या अधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन ह्या गावाला कशी मदत करता येईल अशा पद्धतीचं एक नियोजन केलं आणि त्या नियोजनातून आज ह्या गावाला पिण्याचं पाणी मिळालेलं आहे. एक नवा आदर्श उभा राहिलेला आहे. लोकप्रतिनिधी कार्यक्षम असून देखील ही योजना झाली नाही. मात्र लोकप्रतिनिधी कार्यक्षम नाहीत हीच खंत आहे सगळ्यात मोठी. कारण 100 वर्षानंतर जो तालुका मुंबईला पाणी देतो त्याला 100 वर्षातून एखाद्या गावात पाणी येतं, ही किती दुर्दैवी आहे आपलं. पण लोकप्रतिनिधी कुठे गेले, शासन कुठे गेलं असं माझं म्हणणं आहे. मी कोणावर टीका करण्यासाठी आलो नाही ह्या ठिकाणी, पण मी माझ्या आयुष्यामध्ये खूप आंदोलनं केलेली आहेत. या विषयासाठी मी माझा जीव देण्याचा बाकी ठेवलेला आहे. मात्र मला संबंध तालुक्याने जबरदस्त सपोर्ट केलेला आहे. त्याच्यामध्ये हे नाकारता येणार नाही आणि मुंबई महानगरपालिकेला देखील नमवण्याचं काम आम्ही केलं. आम्ही जमिनी दिल्या, पण आमचा दोष काय? परंतु आमच्याकडे बस येऊन दिली नाही, आम्हाला शिक्षण देऊ शकला नाहीत, आम्हाला आरोग्य देऊ शकला नाहीत. ही जबाबदारी कोणाची होती? सरकारची जबाबदारी होती, मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी होती. आज परिस्थिती अशी झालेली आहे की मुंबई जशी वाढते तशी शेजारची शहरं देखील भयानकरित्या वाढ होत चाललेली आहे त्याची. आणि ह्या सगळ्याला पाणी कोणी द्यायचं? ठाणे जिल्ह्याने, पालघर जिल्ह्याने द्यायचं आणि त्यांच्याकडे मात्र आम्ही ढुंकून बघायचं नाही. हा कसला? आणि ह्या उद्रेकातून एक सकारात्मक बाब तयार झाली का ज्याच्यातून स्कॉर्पिओ कंपनी आहे, त्याच्यानंतर आपल्या ठाण्यातला रोटरी क्लब आहे, मग त्यांनी पुढाकार घेतलेला आहे. त्यांच्याही अधिकाऱ्यांनी ह्या ठिकाणी मतं व्यक्त करायला हरकत नाही.